आव्हाड फार्म्समधनं आणखी एक पॉमेरियनचं पिल्लू चाललंय बीडसाठी. जय श्रीराम मित्रांनो, मी आहे ऋषी आव्हाड. तर आपल्याकडे आलं एकदम हेवी साईजमध्ये जर्मन शेपर्डचे मेल आणि फिमेल पपीज. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यांचा आपण स्लोमोचा व्हिडिओ टाकलेला आहे. एकदम प्रॉपर अशा डबल कोटमध्ये असणार आहे. तर घाई करायची आहे, आव्हाड फार्म्सला व्हिजिट करायचं आहे आणि हे जर्मन शेपर्डचे हेवी पपी तुम्ही तुमच्या घरी घेऊन जायचे किंवा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर ही आपली 7 महिन्याची जर्मन शेपर्डची लॉंग इयरची ब्लॅक शेपर्ड नवीन घर शोधत आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याकडे टोटल 3 फिमेल आहे. कुणाला पाहिजे असेल या इम्पोर्ट ब्लड लाईनच्या विथ डॉक्युमेंट आहे. बघू शकता मित्रांनो, या दोघी बहिणी आहे. आणखी एक आपल्याकडे फिमेल आहे, तिचाही व्हिडिओ कुणाच्या डिमांडवर पाठवले जाईल. ऑल वॅक्सिन डन असलेल्या 7 महिन्याच्या या फिमेल आहे. कुणाला ब्रीडिंग पर्पजसाठी पाहिजे असेल, बेस्ट टू बेस्ट ब्रीड आहे, तर तुम्ही घेऊ शकता आणि ब्रीडिंगसाठी तुम्ही ह्या वापरू शकता. तर आपलं झालं होतं डॉगला सोडायचा टाईम, त्याच्यामुळे भवानी चिल्लर गँग गेली होती फिरायला. तर भवानी चिल्लर गँग गेले एकदम दूर असे शेतामध्ये. तिथं थोडंसं एन्जॉय करून आल्यानंतर झालं थोडंसं पावसाचं वातावरण. आपण म्हटलं की थोडा पिल्लांचा फोटोशूट करून घेऊ. तर आपले जर्मन शेपर्ड काढले बाहेर, त्यांचे स्लोमोचे 1-2 व्हिडिओ काढले. तर तुम्हाला जर्मन शेपर्ड पाहिजे असेल तर फार्मला व्हिजिट करा. त्यानंतर मुंबईकर आले होते आपल्याकडे जर्मन शेपर्डचं पपी घेण्यासाठी. तर त्यांना आवडलं आहे भवानीचं पिल्लू. ते भवानीसोबत थोडा टाईम स्पेंड करून त्यांनी घेतलं आहे आपल्याकडे भवानीचं पिल्लू. त्यांना आपल्या भवानीची सेम टू सेम कॉपी असं पिल्लू पाहिजे होतं. तर आपल्याकडे होते टोटल भवानीचे 6 फिमेल पपी. आपण त्यांना 6च्या 6 ऑप्शन दाखवले. त्यांनी थोडासा टाईम घेऊन थोडासा विचार करून त्यातनं एक फिमेल पपी बेस्ट टू बेस्ट बाहेर काढलेली आहे. कारण त्यांना पाहिजे होती डिरेक्टली भवानीची झेरॉक्स कॉपी कलरची फिमेल पपी. तर हे बीडकर आले होते, यांनी घेतलं आपल्याकडे पॉमेरियनचं पिल्लू आणि चालले थेट इथनं बीडला. तर त्यांनी बांधला महाकालचा धागा आपल्या पपीला. पपी तर एकदम ॲक्टिव्ह होतं, तेही खुश झाले. त्यानंतर आपला लॅब्राडॉरचा पपी चालला होता धुळ्यासाठी. त्याला बांधलाय महाकालचा धागा आणि पाठवून देत आहे धुळ्याला. तर लेट नाईट आपल्याकडे आले होते सिन्नरकर, त्यांनी घेतली आपली ब्लॅक पॉमेरियन आणि ब्लॅक पॉमेरियन चालली सिन्नरला. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.